हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे तुम्ही? कालपासनं जो जोरात पाऊस चालू आहे तो आज काही थांबलेलाच नाही आहे. सकाळ सकाळी मी रेडी वगैरे झाले, आवरलं सगळं, चहा वगैरे पिला आणि मग कॉलेजला जायला निघाले. तेव्हा पण भरपूर पाऊस होता. तुम्ही बघत असाल रस्ता पूर्ण ओला दिसतोय आणि पावसाचे पण जोर जोरात सगळे थेंब आहेत ते गाडीच्या काचेवरती पडत आहेत. नंतर मी आले कॉलेजमध्ये, फेस बायोमेट्रिक वगैरे सगळं केलं आणि मग नंतर घरी आले. घरी येता येता एक आमच्या घराच्या जवळ शंकराचं मंदिर आहे, तिथं गेले पण मंदिर बंदच होतं. मग बाहेरच्या बाहेर मी दर्शन केलं, पाया पडले, थोडा वेळ थांबले मंदिरामध्ये. तेव्हा पण बघा किती जोरात पाऊस चालू आहे. कुलूपच होतं, मग मला आतल्या साईडला काय जायला नाही भेटलं. मग बाहेरूनच पाया पडले मी मंदिराला आणि परत घरी आले. इतका पाऊस होता, विदाऊट छत्री जाऊ शकत नव्हते मी. मंदिरात पण मी छत्री घेऊन गेले होते. त्यानंतर गाडीत बसले, घरी आले, मस्तपैकी गाणी ऐकत शंकराची. घरी येऊन गरमागरम कॉफी केली होती मम्मीनं, ती पिली मी. थोडी सर्दी झाली आहे मला, तब्येत ठीक नाही माझी, त्याच्यामुळे मम्मीला सांगितलं होतं कॉफी तयार करून ठेव. कॉफी घेतली, पिली. नंतर मस्तपैकी लाईट ऑन केला मी, कॉफी एन्जॉय केली छानपैकी. मम्मी म्हटली पप्पा पण आज घरी आहेत, गरमागरम काहीतरी स्वयंपाक कर खायला. पप्पा पण म्हणे गरम गरम काहीतरी छान कर खायला. मग भाकरीचं पीठ मस्तपैकी मळलं. खूप दिवसानंतर आज भाकरी केली मी. मला वाटत होतं जमते का नाही, गोल होते का, नकाशा तयार होतोय, पण छान झाली भाकरी. छानपैकी फुगली पण होती मस्तपैकी. मम्मीने ऑलरेडी आळूच्या वड्या शिजवून ठेवल्या होत्या वाफेवरती, मग त्यांना पण फोडणी द्यायची होती. मग त्या थोड्या थंड होत्या तोपर्यंत मी इकडं गरमागरम भाकरी तयार करून घेतली मस्तपैकी. तिघांच्यासाठी आपल्या छानपैकी भाकऱ्या केल्या. छानपैकी गोल गोल भाकरी झाली आहे माझी. तवा ठेवला होता गरम करायला साईडला, मस्तपैकी भाकरी केली. त्याच्यावरती पाणी वगैरे लावलं. मला जमते बरं का भाकरी. सगळ्यांना वाटतं मला स्वयंपाक वगैरे येत नसेल असं, पण जमतं मला भाकरी वगैरे करायला. बघा तुम्ही मी किती छान छान भाकरी केलेत. पुढच्या साईडला तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये, छानपैकी फुगली आहे भाकरी ते पण. खूप दिवसानंतर मी केले, पण जमल्यात मला छान भाकरी. अजून एक ती पलटली तोपर्यंत इकडच्या साईडला दुसरी भाकरी तयार करायला घेतली. छानपैकी पापड सुटलेत भाकरीला, पांढरी झाली एकदम. भाकरीचं पीठ तुम्ही कसं मळताय त्याच्यावरती भाकरीला पदर सुटणार आहे का नाही, कशी कडक मऊ होणार आहे ते ठरतं. आणि पीठ पण कसं दळलं त्याच्यावरती पण भाकरी कशी होणार हे ठरतं, असं असतं. भाकरी बघा फुगायला लागली हळूहळू, तिला पापड सुटायला लागलाय छानपैकी. आता पलटल्यानंतर बघा कशी मस्त फुगली आहे भाकरी, टमटमीत. इकडे आळूच्या वड्या मम्मीने शिजवलेल्या होत्या ऑलरेडी, त्या कटिंग करायला घेतल्या मी. इकडे भाकरी पण हे झाली होती. मग मम्मीने तिथं कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे कुंडीमध्ये, मस्तपैकी फ्रेश कढीपत्ता काढला आणि तव्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकलं. गरम गरम होता तवा ऑलरेडी. मग इकडे परत मोहरी टाकली
नंतर मोहरी तडतडली की जिरं टाकलं, त्याच्यामध्ये हिंग टाकलं थोडंसं, थोडंसं लसूण टाकला बारीक केलेला, कढीपत्ता टाकला, फ्रेश होता तो आपल्याकडचा घरातला आपल्या. मम्मीला झाडांची आवड आहे, त्याच्यामुळे तिनं भरपूर कुंड्यांमध्ये वगैरे असं लावलेलं आहे. आमचा बगीचा पण खूप छान आहे, मम्मीला आवड आहे झाडांची, त्यामुळे ती मेंटेन करते पूर्ण. मस्तपैकी फोडणी तयार झाली. मग थोडे पांढरे तीळ टाकली मी त्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर जे कट केलेले होते सगळे आळूचे वड्या, त्या आम्ही टाकल्या त्यामध्ये आणि मस्त मिक्स केलं. आणि वरून परत पांढरे तीळ थोडे टाकले. छानपैकी तव्यात परतले सगळे आळूच्या वड्या. हे बघा, पूर्ण कटिंग केलेले होते सगळे मी आळूच्या वड्या. त्या हळूहळू थोड्या टाकल्या तव्यामध्ये. मस्तपैकी परतले. एक 5 मिनटं छानपैकी परतायचं, म्हणजे छान लागते. फोडणी पण मस्त सगळ्या आळूच्या वड्यांना लागली जाते. आणि तीळ टाकल्यामुळे खूप छान दिसतं अजून ते. आणि टेस्ट पण खूप छान झाली होती, तिखट मस्त झाले होते आळूच्या वड्या. वरून थोडंसं मीठ टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे. नाही टाकलं तरी चालतं, ऑलरेडी आपण आळूच्या वड्या करताना त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकलेलं असतात ना मीठ. पण फोडणीला वरून थोडंसं टाकलं तरी हलकी छान टेस्ट येते. वरून तुम्ही हवं तर टाकू शकता मीठ आपापल्या आवडीनुसार. मस्तपैकी हलक्या हाताने पलटायचे, नाही तर ते तुटल्या जातात, म्हणून हलक्या हाताने पलटायचे थोडे. वरून मी अजून थोडे पांढरे तीळ टाकले. छान वाटतं ते, कलर पण छान दिसतो तिळांचा. मस्तपैकी आळूच्या वड्या पण आपले फोडणी देऊन तयार झालेले आहेत. आता या एका भांड्यामध्ये मी काढून घेणार त्यांना. आणि मस्तपैकी आमच्या तिघांसाठी गरमागरम सगळं केलेले ते पदार्थ मी ताटामध्ये वाढून घेऊन जेवणार आहे आता. तुम्ही बघत असाल मी मस्तपैकी ताट वाढलंय. त्याच्यामध्ये आळूची वडी, भाकरी, काळ्या हरभऱ्याची उसळ, वरण, भात असं मस्त केलंय. आणि सोबत चिक्कू पण दिसत असेल तुम्हाला माझ्या ताटामध्ये, तो पण आमच्या गार्डनमधला आहे.